पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्या घरात अनेक बिनबुलावलेले पाहुणे चोरून प्रवेश करतात। ऊब मिळावी म्हणून अनेक विषारी कीटक आणि सरपटणारे प्राणी आपल्या घरात कपड्यांमध्ये दडून बसतात। पण अशा वेळी तुमची एक छोटीशी चूक, फक्त एका सेकंदाची नजरचुकी तुमच्या जीवावर कधी बेतू शकते हे काही सांगता येत नाही। याचाच एक अंगावर काटा आणणारा थरारक प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलेला आहे, जिथे एका 12 वर्षांच्या निष्पाप मुलाचा हात पॅन्टच्या खिशात गेला आणि तो थेट मृत्यूच्या दाढेत पोहोचलाय। नक्की काय घडलं होतं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। ही धक्कादायक घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथे राहणाऱ्या 12 वर्षांच्या अनुप ईश्वर ढोणे या मुलानं नेहमीप्रमाणे घरात खुंटीला अडकवलेली आपली पॅन्ट अंगात घालण्यासाठी काढली। त्याने पॅन्टच्या खिशात हात घातला, पण त्याला काय माहित होतं की तिथे काळ दडून बसलेला आहे। खिशात हात घालताच आत लपलेल्या एका मोठ्या विषारी विंचवानं त्याला जोरदार दंश केला। विंचू चावल्यानंतर अनुप वेदनेनं विहुळू लागला आणि त्याची तब्येत झपाट्याने खालावू लागली। पण इथेच त्याच्या पालकांकडून एक मोठी चूक झाली। अनुपला तातडीने डॉक्टरांकडे नेण्याऐवजी पालकांनी आधी गावातच घरगुती आणि गावठी उपचार सुरू केले। पण या घरगुती उपचारांमुळे अनुपचा जीव वाचण्याऐवजी आणखी धोक्यात आला होता। विंचवाचं विष संपूर्ण शरीरात पसरलं आणि बघता बघता या 12 वर्षांच्या मुलाचा ब्लड प्रेशर थेट शून्यावर आला। अनुपची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती। तो मरणाच्या दारात उभा होता। अखेर प्रकृती पूर्णपणे हाताबाहेर गेल्यावर पालकांनी त्याला तातडीने चंद्रपूरच्या रुग्णालयात हलवलं। रुग्णालयात आल्यावर अनुपची परिस्थिती गंभीर अवस्थेत पाहून डॉक्टर आनंद बेदले यांनी एक क्षणही वाया न घालवता तातडीने उपचार सुरू केले। सलग 3 दिवस अनुप मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याच्यावर अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये उपचार सुरू होते। डॉक्टर बेंदले आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकानं रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले आणि शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं। अनुपला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे।